नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये समरला आता जायफळ पोटात गेल्यामुळे खूप त्रास होत असतो. समरला जायफळची ॲलर्जी असते तर पटकन आता अंशुमन हा डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर आता समरला चेक करतात आणि डॉक्टर आता समरला गोळ्या औषधे देतात. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा राजवाडे साहेब, जायफळमुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुम्हाला ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे ती गोष्ट अजिबात तुम्ही सेवन करता कामा नये किंवा खाता कामा नये आणि आता तुम्हाला थोड्या वेळाने बरं वाटेल असे म्हणत आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर पटकन मलिका तिथे येते आणि म्हणते की समर आता बरं वाटतंय का रे? तर समर म्हणतो की हो आता जरा बरं वाटतंय. मलिका म्हणते की तरीसुद्धा मी त्या मुलीला 1000 वेळा सांगितलं होतं जायफळ घालू नको, जायफळ घालू नको, पण तिने काही माझं ऐकलंच नाही. समर म्हणतो की काकू आता काहीच बोलू नको, मला प्लीज तू आराम करू दे. इकडे आता स्वानंदीचे आईवडील आणि सगळेजण घरी आलेले असतात. सुस्मिता म्हणते की खूप त्रास झाला ना, आणि त्यांना खूप त्रास तर झाला पण त्या काकू किती ओरडल्या, मला त्याचंच वाईट वाटलं. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की मला चांगलं आठवतंय, जायफळ नसलेलं दूध आणि जायफळ घातलेलं दूध मी वेगळं ठेवलं होतं. मग नक्की दुधामध्ये जायफळ आलं तरी कुठून असा प्रश्न आता स्वानंदी करते. स्वानंदी म्हणते की कारण त्यांच्यासाठी मी जायफळ नसलेलं दूध स्वतः वेगळं काढलं होतं आई. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात माहिती असताना नंदूकडून अशी चूक कधीच होणार नाही मंदाकिनी, आणि कुणाला खर्चटलं ना तरीसुद्धा नंदू किती काळजी घेते माहिती आहे ना तुला. स्वानंदी म्हणते की ह्या सगळ्यांचा त्यांना किती त्रास झाला आहे. मंदाकिनी म्हणते की बस झालं आता नंदू, झालं ते झालं, आता आपण तरी काय करणार. स्वानंदीचे बाबा देखील आता स्वानंदीला समजावत म्हणतात की नंदू तू देखील आता काही विचार करत बसू नको, जे झालं ना ते झालं. आणि इकडे आता समर हा बाहेर जाताच क्षणी पटकन आता समरचा मोबाईल बेडरूममध्ये वाजू लागतो. तर तेवढ्यात मलिका तिथे येते आणि समरचा फोन बघताच आता त्यावर स्वानंदीचा फोन आल्याचे कळताच मलिका आता समरचा फोन घेऊन चोर पावलांनी बाहेर जाते. हळू आवाजात आता स्वानंदीशी बोलत मलिका म्हणते की स्वानंदी तू समरला का फोन केलास? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काकू कशी आहे आता समरची तब्येत? आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की अरे समरला खूप त्रास होतोय आणि त्याचं डोकं ना भयंकर तापलंय. आता जर त्याने तुझा फोन घेतला असताना तो तुझ्यावरती भयंकर रागावला असता. स्वानंदी मलिका म्हणते की आता त्याने सगळं घर डोक्यावर घेतलंय आणि तो काय बडबडतोय ना हे त्यालाच कळत नाहीये स्वानंदी. आणि तेवढ्यात आता काकू ही पुन्हा आगीत तेल ओतून स्वानंदीला समरला खूप त्रास होत असल्याचे सांगत असते. स्वानंदी म्हणते की काकू पण एक्झॅक्टली त्यांना होतंय तरी काय? सो तेव्हा मलिका म्हणते की हे बघ अगं स्वानंदी, समरला ना हार्ट अटॅक आला होता. आणि आता लगेच मलिका म्हणते की समरला आता तू इथून पुढे फोन करू नकोस ना, जर त्याने फोन घेतला ना तर तो तुला काय बोलेल ना सांगता येत नाही, आणि मग काय होईल ते देखील सांगता येत नाही. मलिका म्हणते की त्याला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही सगळेजण काळजी घेतोय. मलिका म्हणते की आता काही जरी उलटपालट झालं ना तर तुझ्यावरच येणार स्वानंदी, तेव्हा बाई तू सावध राहा बरं का. मलिका म्हणते की स्वानंदी आता बराच वेळ झालाय बरं का, मी ठेवते फोन, मला त्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आता त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं असेल आणि मी तुझ्यासोबत बोलते हे जर त्याला कळलं तर माझीच खैर नाही, असे आता मल्लिका स्वानंदीला भीती घालते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की का? मलिका म्हणते का म्हणजे अगं त्याची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आणि या सगळ्याला कारणीभूत तो तुला ठरवतोय. आता तू स्वतः हे अंगावर ओढून घेतलं त्याला, आता दुसरं काय करणार असे मलिका स्वानंदीला बोलते. आणि बरं फोन ठेवते मी, गुड नाईट असे म्हणत आता मलिका फोन ठेवते. तर इकडे स्वानंदीला अजूनच एक मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्या तिकडे आता समर हा बाथरूममधून बाहेर त्याच्या बेडरूममध्ये येतो. तर समर आता त्याचा फोन बघू लागतो पण त्याचा फोन तिथे नसतो. आणि तेवढ्यात आता इकडे समर हा दरवाजाच्या पाठीमागे त्या असलेल्या कपाटात फोन बघू लागतो. तर पटकन मलिका दरवाजा उघडून आतमध्ये येते. तिने समरला बघितलेलंच नसतं आणि मलिका पुढे जाऊ लागते. समर मलिकाला बघत म्हणतो की काकू अगं माझा फोन कुठे सापडत नाहीये. तेव्हा आता मलिका म्हणते की अरे तुला बरं वाटतंय का आता? तर समर म्हणतो हो पण माझा फोन सापडत नाहीये. मलिका म्हणते अरे तू बाथरूममध्ये गेला होता ना? तर समर म्हणतो मी बाथरूममध्ये फोन नव्हता नेला. मग मलिका म्हणते फोन कुठे गेला असेल? आणि तेवढ्यात मलिका आता उशीखाली फोन ठेवत तो फोन घेते आणि म्हणते की अरे समर हे काय, ते फोन तुझा उशीखाली गेला होता. तेव्हा समर म्हणतो काय उशीखाली गेला होता? आता माझंच कळत नाहीये मला काय होतंय ते. मलिका म्हणते बघ बरं स्वानंदीचा चौकशी करायला फोन बिन आला की काय तुला? तेव्हा आता समर म्हणतो की एवढी तिच्याकडून मला काही अपेक्षासुद्धा नाही आहे. मलिका म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही, आपल्या घरात होणाऱ्या नवऱ्याला त्रास देऊन असं काय मिळणार आहे काय माहिती त्या स्वानंदीला.
तेव्हा आता समर म्हणतो की जाऊ दे, आता तिचा विषय कशाला काढायचा, जे झालंय ते झालंय आणि पुन्हा आता तिच्याकडे कशाला बघायचं. मल्लिका म्हणते की पण काय आहे समर, मला ना तुझी खूप काळजी वाटते. या अशा मुलीशी तुझं लग्न ठरलंय याचं मला वाईट वाटतंय. आणि एकतर तुझं लग्न नसतं झालं तर बरं झालं असतं, आणि जरी आता व्हायला लागलं तरी भांडण करणारी ही अशी मुलगी तुला मिळाली. समर, हे काय आहे, हे सगळं खूप भयंकर असल्याचे मल्लिका समरला सांगते. तेव्हा आता मल्लिका म्हणते की फार तर फार जर अधिराचं लग्न जरी मोडलं ना तरी काय होईल. अरे समर, 4-5 दिवस ती फक्त गोंधळ घालेल, यापेक्षा काय होईल. तेव्हा आता समर म्हणतो काकू, तिने साखरपुड्याच्या दिवशी काय केलं होतं माहिती आहे ना तुला. मल्लिका म्हणते की अरे समर, तू तिचा नाही येईल तर तुझा विचार कर ना. ही मुलगी किती डेंजरस आहे कळतंय का तुला. आणि लग्न होण्याच्या अगोदर तिने किती मोठी चूक केली कळतंय का तुला. समर, लग्न झाल्यानंतर ती मुलगी काय करील. मल्लिका म्हणते की समर, मी तुला एक सांगू का, तू हे लग्न मोडून टाक. तेव्हा समर म्हणतो की काकू, असं काहीच होणार नाहीये. हे बघ, हे लग्न होणार म्हणजे होणार, आणि आदिरासाठी ते होणार. आणि तेवढ्यात आता इकडे दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी ही देवपूजा करत असते. तर तेवढ्यात आदिरा तिथे येते. आदिराला बघून आता रोहन स्वानंदी खुश होतात. तर लगेच आता आदिरा म्हणते की हाय रो. तेव्हा रोहन आता आदिराला गुड मॉर्निंग करतो. आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की आदिरा, तुझ्या दादाची तब्येत बरी आहे का गं आता. तेव्हा आदिरा म्हणते की हो, आता तो ॲब्सोल्युटली खूप फाईन आहे. त्याला जरा वेळ थोडा त्रास झाला होता पण आता तो ठीक आहे. हात जोडतच मंदाकिनी म्हणते की बरं बाबा, देवाच्या कृपेने त्यांना बरं वाटलं, नाही तर काळजी करून आम्हाला रात्रभर झोपच लागली नाही. आदिरा म्हणते आता सगळं काही एकदम नॉर्मल झालं, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता इकडे आदिरा म्हणते मी एका वेगळ्याच कामासाठी आली. नंदुताई, आपल्या चौघांना ना प्री वेडिंग फोटोशूट करायचे, त्यासाठी मी आली. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही रोहनला नकारार्थी मान हलवत आता नकार द्यायला सांगते. तेव्हा आता आदिरा म्हणते की नंदुताई, अगं तुला प्री वेडिंग फोटोशूट माहिती नाही आहे का. रोहन म्हणतो की अगं आदिरा, तुला माहिती आहे ना मला नाही जमत हे फोटोशूट असलं. आणि रोहन म्हणतो की अगं आदिरा, असं काय करते, आता दिवाळी आली तेव्हा तिची तयारी नको का करायला. आदिरा म्हणते की मग दिवाळीत लोक काय फोटो नाही काढत का. मंदाकिनी म्हणते की हे बघ आदिरा, तू काही काळजी करू नको, लग्नाची तयारीच करायची ना, मग ते फोटो काढणार म्हणजे काढणार, तू काही काळजीच करू नको. तेव्हा आदिरा खुश होते. तेव्हा आता असतच आदिरा म्हणते की नंदुताई आमच्या घरी आणि मी इथे असं फोटोशूट करायचंय. आणि लगेच आता इकडे आदिरा ही मंदाकिनीकडे परवानगी मागते. तर रोहन म्हणतो की ओके, पण तुझा समर दादा जर फोटोशूट अगोदर करणार असेल तरच मी फोटो काढील. तर आदिरा म्हणते की ऑफकोर्स पिंट्या दादा का करणार नाही फोटोशूट, तो करीलच. आणि तेवढ्यात आता शेजारच्या काकू आता मंदाकिनीच्या घरी येतात आणि म्हणतात काय मंदाकिनी, झाला की नाही नाश्ता. तर मंदाकिनी म्हणते की झाला ना. स्वानंदी पटकन त्यांना बसायला खुर्ची देते. आणि तेवढ्यात आता मावशी म्हणजे त्या काकू आता आदिराच्या हाताकडे बघत म्हणतात की काय लागलं यांच्या हाताला. तेव्हा मंदाकिनी म्हणते की काही नाही, काम करताना झाली असेल जखम. तेव्हा आता त्या काकू म्हणतात पण एवढी मोठी जखम. आणि लगेच आता आदिरा म्हणते की त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला जखम उघडीच करून दाखवते. तेव्हा आता स्वानंदी मंदाकिनी म्हणतात की आदिरा. तर आदिरा म्हणते की थांबा, मला आता बोलू द्याच. त्याचं काय आहे ना काकू, त्या दिवशी मी ना माझा जीव देण्याचा प्रयत्न केला. आदिरा म्हणते की त्या दिवशी तुम्ही एंगेजमेंटमध्ये नव्हता तेव्हा तुम्हाला माहिती नाही. त्याचं काय आहे ना, रोहनवर माझं खूप प्रेम आहे. आणि आदिरा म्हणते की आता खुश का. हसतच मंदाकिनी म्हणते की आहो ती तुमची गंमत करते. त्या मावशी उठून उभा राहतात आणि म्हणतात की अशी कुठं गंमत करत असतं का. आणि लगेच आता त्या काकू म्हणतात घरी आलेल्यांचा असा कुठं अपमान करतात का, काय सून आहे तुमची. तर आदिरा म्हणते हॅलो. आणि रागाने त्या काकू निघून जातात. तर आदिरा म्हणते काय बाई आहे ही. तेव्हा रोहन सगळेजण आता आदिराला समजावतात. आणि त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की जाऊ दे ना आदिरा, आपण कशाबद्दल बोलत होतो ते प्री वेडिंग शूट. तर लगेच आता आदिरा म्हणते की हो, आणि आता चला मला जावं लागेल, खूप तयारी करावं लागेल. आणि आदिरा निघून जाते. आणि त्यानंतर आता स्वानंदी आदिराला बाहेर घेऊन येते. तर आता स्वानंदी म्हणते की अगं ते फोटोशूट तुम्हीच करा ना. तर आदिरा म्हणते असं बॅकशूट नाही करायचं बरं का आता परत. आदिरा म्हणते मला काही माहिती नाही आहे नंदुताई, तू फोटोशूटला येते म्हणजे येतेच, मला दुसरं काहीच माहीत नाही आहे. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे. आणि आदिरा स्वानंदीला मिठी मारते. आणि तेवढ्यात आता त्या शेजारच्या काकू 2-3 बायकांना घेऊन बाहेर उभीच असते.
इकडे आदिरा निघून जातात. स्वानंदीला त्या बायका म्हणतात की अगं कसली मुलगी आहे ही ना तुम्हाला विकून खाईल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते ठीक आहे आम्ही घेऊ सांभाळून. स्वानंदी म्हणते त्याचं काय आहे, तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणी इंटरफेअर केलेलं तिला आवडत नाही. आणि स्वानंदी म्हणते की खरं सांगू का, हे कुणालाच आवडत नाही. तुमच्या घरात येऊन तुम्हाला कोणी पर्सनल आयुष्यावर बोललं तर तुम्हाला आवडेल का? नाही ना, मग तिचंसुद्धा तसंच आहे. आणि असे म्हणत स्वानंदीने त्या बायकांची तोंड बंद केलेली असतात. स्वानंदी म्हणते की ती मुलगी अगदी साधी सरळ आहे म्हणून ती आमच्या रोहनच्या प्रेमात पडली. बाकी काय, लग्न करून तर ती येईलच सून म्हणून आमच्या घरी. स्वानंदी म्हणते की मग भेटवेन तिला तुम्हाला निवांत. आणि स्वानंदी त्यांच्याकडे बघते तर त्या बायकांची तोंड बंद झालेली असतात. तर आता प्री वेडिंग फोटोशूटमध्ये आता समर बरोबर फोटो काढून स्वानंदी आणि समर कशी लग्नाची गाठ विणतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.